सरकारची लाडकी योजना असणाऱ्या लाडकी बहीण योजनेतल्या तब्बल 5 लाख लाभार्थी कमी झाल्यात. कशा ते आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. आतापर्यंत सरकारनं सरकारी तिजोरीवर ताण येऊ नये यासाठी वेगवेगळ्या योजना बंद करण्यासाठीच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. पण तिथं आपली ही लाडकी बहीण योजना सुरू राहावी यासाठी सरकारचे आटोकाट प्रयत्न आहेत. असं असलं तरी सुद्धा योग्य लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. सरकारनं आता या लाडकी बहीण योजनेतल्या जे लाभार्थी आहेत त्यांच्या संदर्भातली स्क्रुटिनी मोहीम उघडलेली आहे. या स्क्रुटिनी मोहिमेच्या पहिल्याच 15 दिवसांमध्ये तब्बल 5 लाख नावं कमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. स्वतः महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरनं याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या या लाभार्थींना या योजनेतनं इथून पुढे वगळण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं संजय गांधी निराधार योजनेच्या 2,30,000 लाभार्थींना या योजनेतनं वगळण्यात आलेलं आहे. 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 1,10,000 महिलांना या योजनेतनं वगळण्यात आलेलं आहे. तसंच आदिती तटकरे यांनी याआधी म्हटल्यानुसार तक्रारी आल्या किंवा मग ज्यांना कोणाला स्वेच्छेनं या योजनेतनं माघार घ्यायची असेल त्यांनी तसं करता येणार आहे. तर त्यानुसारच स्वेच्छेनं 5,000 महिलांनी या योजनेचा लाभ आपल्याला नको अशा आशयाचं पत्र हे सरकारला दिलेलं आहे. आणि त्यामुळे डिसेंबर 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या 2,46,00,000 एवढ्या लाभार्थी होत्या. तर जानेवारी महिन्यामध्ये 5 लाख लाभार्थींची संख्या घटल्यामुळे जानेवारी 2025 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची संख्या आता 2,41,00,000 इतकी झाली आहे.